ठाण्यातील वाहतूक कोंडी कशी दूर होईल याला प्राधान्य देण्यात येत असून कोस्टल रोड तसेच उन्नत मार्गाचं काम प्रगतीपथावरती आहे। त्यामुळे लवकरच ठाणेकरांना वाहतूक कोंडी मुक्त प्रवास करायचा अनुभव येईल, असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। प्रजासत्ताक दिनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या कार्निवलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले। त्यावेळी ते बोलत होते। ठाणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान 2026 राबवण्यात येत आहे। या अभियानाच्या अनुषंगाने साकेत येथील पोलीस क्रीडा संकुल मैदानामध्ये प्रजासत्ताक दिनापासून 28 जानेवारीपर्यंत सुरू असलेल्या वाहतूक नियमांविषयी जनजागृतीपर विविध कार्यक्रमांच्या कार्निवलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले। यावेळी वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांसह आमदार संजय केळकर, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्निवलमध्ये विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या वाहतुकीच्या चित्ररूपी दिनदर्शिकेचं लोकार्पण करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे सत्कार केले। दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येते, त्याप्रमाणे प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणं आवश्यक आहे। वाहतूक नियमांची जनजागृती लहानांपासून केली जात आहे, याचा अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार शिंदे यांनी केले। तर कार्निवलच्या प्रदर्शनामध्ये मांडलेल्या ई-दुचाकी, ई-मोटारी चालवण्याची अनुभूती देखील त्यांनी घेतली। वेळी उपस्थितांना संबोधित करताना शिंदे यांनी वाहन चालकांसह पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रस्ता सुरक्षा ही जीवन सुरक्षा हे अधोरेखित करताना शहरातील रस्त्यांबरोबरच पदपथ राखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत।